नमस्कार शेतकरी मित्रांनो, न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आत्ताच माहिती मिळाल्यानुसार सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बिहारमध्ये निवडणुकीत मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे. 19 नोव्हेंबर रोजी PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली होती. ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मदत देण्यात येते. या योजनेविषयी अशी अपडेट समोर येत आहे की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शुक्रवारी याविषयी माहिती दिली. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 नोव्हेंबर 2025 रोजी PM किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करतील. आतापर्यंत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबाला 20 हप्त्याद्वारे 3.70 लाख कोटीचे वाटप करण्यात आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना कृषी उत्पादन, शिक्षण अथवा आरोग्यासाठी उपयोगी पडते. विशेष म्हणजे या योजनेत सातत्याने तपासणी सुरू असते. त्यातून अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना दूर करण्यात येते, तर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येते. 4 राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदर रक्कम जमा झाली आहेत. अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खर्चल्याने उत्तर भागातील राज्यांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21वा हप्ता जमा केला. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक थेट रक्कम जमा झालेली आहे. 21वा हप्ता जमा होण्यासाठी ही गोष्ट करा. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळेल. ज्यांचे नाव लाभार्थ्याच्या यादीत नसेल त्यांनी योजनेची रक्कम मिळणार नाही. योजनेचा फायदा होईल की नाही हे घरबसल्या लाभार्थ्यांना तपासता येईल. एक वेबसाईट आहे pmkisan.gov.in. या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्याच्या यादीनुसार जा. तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक नोंदवा. गेट डाटावर क्लिक करा. पेमेंट चेक. शेतकऱ्याला जर जमत नसेल वेबसाईटवर जाण्यासाठी तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. मी तुम्हाला एक लिंक देतो. ती लिंक ओपन करा. ती लिंक ओपन केल्यानंतर शेतकरी कॉर्नर या वेबसाईटवर या. आल्यानुसार तुमचा आधार नंबर टाका. गेट डाटावर क्लिक करा आणि पेमेंट चेक करा. जर पेमेंट ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पेमेंट लगेच जमा होणार. जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुमचं पेमेंट जमा होणार नाही. पेमेंट जमा होण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटरवर जाऊन किंवा आधार सीडिंग करून घ्यावी लागेल. आधार सीडिंग फार महत्त्वाचे असते. जर तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर तुम्हाला पण पेमेंट जमा होणार नाही. कोणताही तुम्हाला शेतकऱ्याला जर निधी, कोणता जरी सरकारचा निधी तुम्हाला लागत जर असेल तर त्या निधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या लिंक म्हणजे आधार सीडिंग करून घ्या व फार्मर ID काढून घ्या. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा की समोरून येणारी तुम्हाला नोटिफिकेशन लगेच माहिती देईल. ओके, धन्यवाद.